महत्वाची बातमी ठाकरेंच्या माजी नगरसेवकांकडून मनसे बरोबरच्या युतीला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे मनसे युतीवर उद्या भूमिका जाहीर करणार आहेत। मनसे सोबत युती करायची की नाही, ठाकरेंकडून बैठकीमध्ये माजी नगरसेवकांना हा सवाल करण्यात आलेला होता। मुंबईमध्ये माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना मनसे सोबत युती करायची का या संदर्भात विचारणा केली। उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांकडून बैठकीत मनसे युतीला ग्रीन सिग्नल। मनसे सोबत युती करायची की नाही, ठाकरेंकडून बैठकीत सवाल। मुंबईत माजी नगरसेवकांची उद्धव ठाकरेंसोबत बैठक पार पडली। मनसे सोबत युती करायची की नाही ठाकरेंनी विचारले। युती केली तर फायदाच होईल असं माजी नगरसेवकांनी मत नोंदवलं। मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण आहे, माजी नगरसेवकांचं असं मत। युती संदर्भात पक्षप्रमुखांनी निर्णय घेण्याचं माजी नगरसेवक म्हणाल्याचं कळतंय। पक्षप्रमुखांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू असंही माजी नगरसेवक म्हणाले। युती व्हावी ही मराठी माणसाची इच्छा असल्याचं म्हणत माजी नगरसेवकांचं या बैठकीत एकमत। सगळ्यांची इच्छा आहे मराठी माणसाची की ते बाबा युती व्हावी, तर त्या पद्धतीने जर युती झाली तर 100% महाराष्ट्रामध्ये परिवर्तन दिसेल आणि ते मला वाटतं मराठी माणसाला तेच हवं आहे असं आम्ही आज उद्धवजींना पण सांगितलं की साहेब हे लोकांमध्ये चर्चा आहे। उद्या शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील असं राऊतांनी म्हटलंय। उद्या शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। मूळ शिवसेनेचा, डुप्लिकेट शिवसेनेचा नाही। आणि त्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा अनेक विषयांवरती आपल्या भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे शिवसेना युती संदर्भात राज ठाकरेच भूमिका स्पष्ट करतील। एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंचं अजून ठरलं नसलं तरी कार्यकर्ते मात्र एकत्र आंदोलन करताना दिसत आहेत। तर एक आणखी महत्वाची बातमी आपण या संदर्भात पाहूयात। तर शाळांमध्ये हिंदी कशी शिकवतात तेच आम्ही बघू असं थेट आव्हान राज ठाकरे यांनी दिलेलं आहे। सरकारनं हे आव्हान समजायचं असेल तर त्यांनी ते समजावं असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। शाळांमध्ये हिंदी कसं शिकवतात ते बघूच असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। कसला पर्याय नकोच आहे ना, कसला पर्याय जो 6वी पासून आहे ना, मग तो 1ली पासून का आणताय तुम्ही? म्हणजे IAS अधिकाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलायला सोपं जावं आणि मराठी शिकायची गरज लागणार नाही याच्यासाठीचे धोरण आहेत काही। महाराष्ट्रातलं सरकार मराठी असेल तर मला असं वाटतं त्यांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तात्काळ ही गोष्ट सक्तीची मागे घेणं गरजेचं आहे। आज आमचं पत्र जाणार आहे पहिल्यांदा सर्व शाळांमध्ये आणि कोणत्या शाळा हिंदी शिकवतात तेच मला बघायचं। समजा राज्य सरकारला आव्हान वाटत ना, आव्हान म्हणून घ्यावं, पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही। गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे। तुमचं अस्तित्व मिटवून टाकतील। तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना। ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला, या आजच ठेचायला पाहिजे। आपण सगळे लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो, हे योग्य नाहीये। भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत। ठीक आहे, आता इंग्रजी व्यवहार भाषा झाली आहे, पण या नवीन शैक्षणिक धोरणाने सगळ्यात महत्त्वाचं काम जर काही केलं असेल तर मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय। म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाने मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये। माझी राज ठाकरेंची चर्चा झाली, त्यांचा आग्रह आहे की 2च भाषा असल्या पाहिजे, तिसरी भाषा तुम्ही लादू नका। मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक NEP मध्ये 3 भाषांचं सूत्र आणलंय।
जर देशभरामध्ये 3 भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र 2 भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही. NEP देशाकरता आहे. आपल्याला कल्पना आहे की 3 भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं, कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही. आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे, गैर काय आहे? तर भाजपा सोबत जे गेले त्याला सोबत घेऊ शकत नाही असं म्हणत शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक दिलाय. माळेगाव कारखान्यामधील युती फिसकटली नंतर पवारांकडनं ही भूमिका स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून कळतं. माळेगाव कारखाना निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची युती होणार होती असंही सूत्रांकडून कळतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला माळेगाव कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ब्रेक लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार होती. शरद पवारांनी अजित पवारांकडे 6 जागांची मागणीही केली होती. अजितदादा 4 जागा देण्यास तयार होते. मात्र चर्चा ऐनवेळी फिसकटली आणि अजितदादांनी सर्व उमेदवारांचं पॅनल जाहीर केलं. त्यामुळे दादांच्या घोषणेनंतर पवारांना बळीराजा पॅनलची घोषणा करावी लागली. अजितदादा आताच अशी भूमिका घेत असतील तर पक्षातील निष्ठावंतांचं काय होणार असं मत पवारांनी व्यक्त केलं. स्वतःची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही आहे. पण एक विशिष्ट स्थिती झाली. सुदैव लोकांबरोबर ह्याचा दृष्टिकोन ठेवला असता ते कदाचित ही वेळ आली नसती. त्यामुळे भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही असं वक्तव्य करत पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक लावला. माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी शरद पवारांनी आज सभासदांशी चर्चा केली. पवारांची पत्रकार परिषद सुरू असतानाच अजित पवारांचे कार्यकर्ते देखील शरद पवारांना भेटायला आले आणि अजित पवारांच्या पॅनलला विजय करण्याचं आवाहन केलं. अजित पवारांनी देखील आज माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभा घेत विरोधी पॅनलच्या चंद्रराव तावरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही पायजमा आता सोडला आणि लुंगीवर आला. लुंगीवर का आला? काहीतरी तुम्हाला त्रास आहे म्हणून आला. वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं. जो तुमचा 20शीतला काम करण्याचा उत्साह असतो 30शीतला 40शीतला तो उतार वयामध्ये राहत नाही. हे जगाचीच रीत आहे. नाशिकमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता राजकारण पेटलंय. सुधाकर बडगुजर यांच्या SIT चौकशीचं काय झालं असा सवाल संजय राऊतांनी केला. सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ता सोबतचे व्हिडिओ ट्विट करत भाजपा नेत्यांनीच गंभीर आरोप केले होते. त्याच भाजपमध्ये काल बडगुजर यांनी प्रवेश केला. सुधाकर बडगुजर यांनी सुद्धा आपल्यावर राजकीय हेतूनं गुन्हा दाखल झाला होता असं म्हटलं. तर बडगुजर यांच्यावर चौकशी अंती कोणतीही कारवाई झाली नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. त्यावेळची पॉलिटिकल परिस्थितीनुसार आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले होते आणि त्यामध्ये निश्चितपणाने पॉलिटिकल अँगलने त्यावरती गुन्हे दाखल झाले होते. पण त्यामध्ये न्यायालयीन बाब असल्यामुळे न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे त्याच्यावरती फार वाच्यता करणं मला असं वाटतं उचित होत नाही. काय सलीम कुत्ता प्रकरण आलंय हे भाजपने काढलंय. SIT लावली देवेंद्र फडणवीसांनी. SIT काय झालं त्या SITचं? का सलीम कुत्ताला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलाय तुरुंगातून आणून? चंद्रशेखर बावनकुळेंनी किंवा त्यांचे जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण फडणवीस यांच्याबरोबर सलीम कुत्ता काल वर्षा बंगल्यावर बिर्याणी खायला बसला होता का? घरामध्ये त्यांच्या बिर्याणी आली सलीम कुत्ताच्या घरातून आणि सगळे पार्टीला बसले आणि त्यांनी सलीम कुत्ताची माफी मागितली का? लोकांच्या मनातल्या शंका आहे. ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे. पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा. वॉशिंग मशीन
याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत, अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे. म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल. दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर. नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष